आता पण तुम्ही बघू शकता किती वाजले. तर 3 वाजायला आलेत रात्रीचे आणि मी व्हिडिओ शूट करतोय तुमच्यासाठी. कारण वेळ काढून मी व्हिडिओ करतो, दुपारी बी टाईम भेटत नाही. आणि मला म्हणजे मेसेज आले होते ग्रुप डिझाईन पाहिजे नवरात्रोत्सवाची आणि कशी बनवू शकतो आपण, काय कसं. तर आज तुम्हाला सांगतो. तर पहिली गोष्ट, ग्रुप डिझाईनचं कसं राहतं, आपण जे डिझाईन करतो ना नॉर्मल तशाच स्टेप्स तुम्हाला फॉलो करावं लागतात. फक्त बॉक्समध्ये फोटो टाकताना, परत फोटो कटिंग करताना. तर ग्रुप डिझाईनचं कसं आहे, फोटो प्रॉपर कट झाले ना तरच चांगलं वाटतं. त्यामुळं मी पेन टूलचा व्हिडिओ आधी टाकलेला आहे तुमच्यासाठी, तो बघा. आणि त्याने कट केलं ना तर तुमची डिझाईन अजून नेक्स्ट लेवलची होणार आहे, कारण प्रॉपर कट होतं ना का पेन टूलनी. तर आपण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. प्रत्येक व्हिडिओसारखा आपण फोटोशॉपला ओपन करून घेतोय. इथं मी आधीच सर्व टाईप करून घेतलेले आहे कारण वेळ वाचावा म्हणून. बाकी इथं तुम्ही बघू शकता पॉपिन्स फॉन्ट यूज केलेला आहे आणि ह्याला मिडल अलाइनमेंट दिलेली आहे. आणि आपण इथं नवरात्रोत्सव हा आपला मेन टायटल आहे, ह्याला आपण बोल्ड ठेवलेला आहे. बाकी रेग्युलर आणि इथं पण रेग्युलर यूज केलेलं आहे फॉन्ट, फक्त खाली थोडा मीडियम घेतलेला आहे, लय बोल्ड नाही घेतला. हे सगळे फॉन्ट जर मी असे बोल्ड घेतले ना तर डिझाईन लय वेगळी वाटन, हे हायलाईट होते बघू शकता तुम्ही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय हे हायलाईट झालं पाहिजे, हे मेन नाव आहे आपलं टायटलचं. तुम्हाला मी सांगते म्हणजे जेवढं मला माहिती ना तेवढं तर मी तुम्हाला नक्कीच सांगते. तुम्ही कोणाला बी विचारलं, ज्यांनी क्लास केलेत ना त्यांना बी माहिती असेल, तिथं बी शिकवलं असेल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. बाकी इथं एक देवीचा फोटो मी कट केलेला आहे, ह्याला रेमिनी मारून. ह्या फोटोला कॅमेरा फिल्टर बी देणार आहे आपण नंतर. आणि इथे बॉक्समध्ये फोटो टाकायला मी हा फोटो घेतलेला आहे. आता आपण साईज घेऊया. साईज तुम्ही कोणती पण घ्या. आता समजा इंचेसमध्ये 8-10ची साईज आली तुम्हाला फ्लेक्स प्रिंटिंगची, तिथं लगेच सेम वायके कलर घेऊन डिझाईन नाही करायची, तुम्हाला कॅमेरावर यूज करता येणार नाही. RGB कलरच सिलेक्ट ठेवा इथं आणि कस्टममध्ये व्हाईट कलर आणि मग क्रिएट साईज. नंतर बघा तुम्ही RGBमध्ये जरी प्रिंटला दिली ना तरी जाणार आहे, नंतर ते सेम वायकेमध्ये करतील तिकडं, किंवा तुम्ही इथं नंतर इमेज मोडमध्ये बी करू शकता. आता आपण इथं 10x8ची साईज घेतलेली आहे, म्हणजे उभी 8 आहे आणि आडवी 10 आहे. आता आपल्याला बॅकग्राऊंड क्रिएट करायचे. सर्वात पहिले मी काय करतो, फोटोला नाही का ड्रॅग करतो. आता ड्रॅग करण्यापूर्वी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करणं गरजेचं आहे, कारण मी सांगितले म्हणजे जे आपले व्हिडिओ रेग्युलर बघते आहे ना त्यांना माहिती आहे आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट का करतो. त्याला मी ड्रॅग केलेलं इकडं. आणि तुम्ही समजा डिझाईन शिकताय, तुम्हाला कधी टेक्स्टवर खाली होते, फोटोवर खाली होते, त्यासाठी तुम्ही Ctrl+R करून ना हे जे रूलर असतं ना ग्रेड, ह्याचा वापर करा. ह्याने तुम्ही अलाइनमेंट वगैरे नीट करू शकता. तर मी हाईड करतो इथे. इथं मी फोटो टाकलेला आहे, पण मला फोटो नाही का खालनं थोडा इरेज पाहिजे. आता इरेजसाठी मी तुम्हाला माहिती आहे मी इरेजर टूल यूज करत नाही, मी नॉर्मली इथं ब्रश टूल यूज करतो आहे. आणि ब्रश टूलने मी कसं इरेज करतो आहे, तर इथं मी मास्क करून आणि तो नॉर्मल ब्रश घेऊन राईट क्लिक करून येतं हार्डनेस 0, हार्डनेस मी 100 नाही केलं आहे, 0 केलं आहे. आणि इथं 2 कलर असतात आपले, व्हाईट आणि ब्लॅक. तर ब्लॅकने काय होतं, इरेज होतं आणि व्हाईटने परत येतं. हे केव्हा येतं, जेव्हा तुम्ही दोन्ही कलर घेतलेले असन ब्लॅक आणि व्हाईट. तुम्ही जर ग्रे कलर घेतला तर तो 50% रिमूव्ह करतोय बघा, 50%. आता मी 1000 वेळा जरी इथं टॅप केलं ना तर ते इरेज नाही होणार आहे, कारण तो ग्रे कलर 50%च रिमूव्ह करतो. आता हे दोन्ही कलर वेगळे आहेत तुमचे, तर तुम्हाला कीबोर्डवर फक्त डिप्रेस करायचं आहे. तर डिप्रेस केला ना तरी रिसेट होऊन जाईल. आता समजा इथं परत ग्रे कलर घेतला, परत डिप्रेस केला, रिसेट झाला. मग तुम्ही काय करायचे, आता समजा इथून मी मास्किंग डिलीट केलं, परत दाखवतो. आता इथं 2 कलर आहे. आता इथं मी सर्वात पहिले जर मास्क केलं तर इथं लगेच ब्लॅक अँड व्हाईट आला. दुसरा असं तर डिप्रेस करा. आता मी इथं व्हाईटने काय होतं तुम्हाला मागाशी बोलले, विजिबल होतं म्हणजे येतं. आता मी ब्लॅक कलर घेऊन परत इरेज करतोय असं खालून. समजा मी इकडे गेलो, म्हणलं अरे इकडे गेला तर मला हे परत पाहिजे, मग परत इथं व्हाईट कलर घेऊन मी परत आणू शकतो असं. तर समजलं तुम्हाला. तर मी आता काय करतोय, मास्क करतोय आणि खालून इथं ब्लॅक कलर घेऊन इरेज करतोय असं. आता प्रत्येक जण म्हणत असणार आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये तो असं असं सांगतोय,
पण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, काय काय नवीन ॲड झालेले असतात आणि ते आपले व्हिडिओ पहिल्यांदाच बघतात. माझं फक्त एवढंच आहे, कोणता पण व्हिडिओ लावला ना आपला तर पोरांना समजलं पाहिजे नेमकं ह्यानी काय केलं कसं केलं. त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. आता मी इथं फोटो लावलेला आहे. आता इथं मी सॉलिड कलर घेतोय. आता हावाला कलर घेऊया आपण. चालन हावाला कलर घेऊ. आपला फोटो प्रॉपर नाही का इरेज नाही झालेला आहे. त्यासाठी मी काय करतोय, अल्ट दाबून मास्क करतोय. ह्याने माझा फोटो पूर्ण गायब होईल. आणि मग मी तुम्हाला मागाशी बोललोय व्हाईटनी येतं, मला जेवढं लागेल तेवढं मी आणू शकतो. किंवा तुमच्याकडून नाही झालं ना तसं तर सिंपल इथं मास्क करा, नंतर कंट्रोल आय करा, मग इथं व्हाईट बरंच घेऊन जेवढं लागेल तेवढं आणा, जेवढं नको तो इरेज करा. आता एवढा फोटो आला. आता आपण फोटोला इफेक्ट देऊया. तुम्हाला मागाशी बोललो मी कॅमेरा ओपन करून घ्यायचा आहे. आता तुम्ही नॉर्मल फोटोला बी इफेक्ट देऊ शकता. आता बघा तुम्ही फोटो रेमीने मारलाय मी, फोटो रॉ आहे थोडा. ह्याला ना आपल्याला पूर्ण कॉन्ट्रास्ट, टेक्स्चर, क्लॅरिटी वाढवायचे. आता मी जसं कॉन्ट्रास्ट वाढत जाईन इथं तुम्ही बघू शकता फोटोमध्ये कसा इफेक्ट यायला लागलाय. हे बघा, आता रॉ फोटो असा होता आपला बघा एवढा. त्यानंतर मी असं वाढवत वाढवत थोडं डार्क होत चाललेलं आहे. नंतर हायलाईटला मी काहीच करत नाही, शॅडो थोडं वाढवतोय, व्हाईट पण थोडं नॉर्मल वाढवतोय. व्हाईटने काय होते, जे हायलाईट आहे ना फेसला ते बघा कसं ग्लो येतोय. तर मी थोडं वाढवतोय. नंतर खाली टेक्स्चर वाढवणार, थोडं क्लॅरिटी वाढवणार नॉर्मल थोडी. ओके करून टाकतोय. आता इथं ओके केला, फोटोला इफेक्ट बसलेला आहे. आता मी काय करतोय, जे आपण टाईप केलं नाही सगळं, तुम्हाला मी आधीच बोललोय रेग्युलर हायलाईटसाठी मी बोल्ड फॉन्ट यूज केलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला तिकडं ड्रॅग करायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे अलाइनमेंटचं कसं असते. आता मी मिडल अलाइनमेंट दिली सगळ्यांना, सगळे फॉन्ट बघा तुम्ही. आता कधी कधी पॉलिटिकलला आपण नाही का हे बघा असं फर्स्ट अलाइनमेंटमध्ये बी करतो, म्हणजे सगळं फर्स्ट अलाइनमेंट असतं आपलं. हे बघा असं, हे पण तसंच असतं. पण मी आता म्हणजे दाखवतो तरी पण तुम्हाला, व्हिडिओ मोठा होते पण काही विषय नाही. हे बघा असं, हे पॉलिटिकलमध्ये आपण जास्त करतो असं नाही का. हे बघा एक अलाइनमेंटमध्ये असतं. तुम्ही ग्रेड लावून बघितलं ना तुम्हाला लगेच समजेल. हे बघा असं. तर तुम्ही तसं बी करू शकता. मी अंडू करतोय कंट्रोल झेडने. आता आपण सगळं ड्रॅग करून घेऊया तिकडं. आता आपल्याला नाही का डिझाईन बनवायची त्यासाठी. आता इथं सगळं ब्लॅक झालेलं आहे, डार्क कलर त्यात ब्लॅक कलर. आता आपण तात्पुरता ना कलर चेंज करून टाकू. तात्पुरतं घेतलेलं आहे. असं बी दिलं तरी काय विषय नाही, डिझाईन क्वालिटीची आपली. व्हाईट कलर घेतोय स्लोगनला. खाली नियमित सर्व भक्तांना आहे ना त्याला आपण 2 कलर घेतोय. नियमित सर्व भक्तांना त्यामध्ये व्हाईट कलर आणि खाली मंगलमय शुभेच्छाला येल्लो कलर असं. फॉन्ट साईज थोडी वाढू, फोटोला थोडं इकडे घेऊया. लई चिपकून नाही पाहिजे ना आपल्याला, आणि लई गॅप पण नको. एवढं बस झालं. तर एवढं तुम्हाला मागाशी बोलले तर ग्रेडचा वापर करू शकता तुम्ही. असं बी नाही पूर्ण ह्याच्यामध्ये पाहिजे, लय फोटो खाली बी नाही पाहिजे, लय वर बी नाही पाहिजे, मिडल पाहिजे. असं मिडल अलाइनमेंट करून घ्यायची. आता आपण काय करू, आपल्याला खाली फोटो टाकायचे. मी ग्रुप डिझाईन बनवतोय त्यामुळं इथं रेक्टँगल टूल घेतलेलं आहे आणि असं बॉक्स क्रिएट करतोय मी. व्हाईट कलरचे 5 बॉक्स क्रिएट करायचे आहेत आपल्याला. आता क्रिएट करताना काय करायचं, एक बॉक्स आपल्याला अजून 4 वेळा पाहिजे. त्यासाठी अल्ट दाबून ह्या बॉक्सला क्लिक करून ना अल्ट दाबून ह्याला इकडं ड्रॅग करायचं आहे.
पण शिफ्ट दाबून करायचं आहे. तर शिफ्ट दाबून का होतं, हे जे बॉक्स आहे ना हे एका लाईनमध्ये पुढं हे होतात. आता मी परत अल्ट दाबून शिफ्ट दाबून पुढं घेतलेलं आहे. इथं बी तसंच घेतलेलं आहे. 4 झाले आणि अजून एक 5. आणि त्याला सर्वांना सिलेक्ट करून असा नीट लावून घ्यायचा इथं. आणि मग मी तुम्हाला मागाशीच बोलले तात्पुरतं लावून घ्यायचं. नंतर डिझाईन करत करत गेले ना थोडं ॲडजस्टमेंट करायची, कुठं काय राहिले किंवा टेक्स्ट वगैरे खालीवर. एवढे बॉक्स टाकले. आता जो तुम्हाला मागाशी बोलले हा फोटो, ह्याला सर्वात पहिलं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट कॉपी केला. देवीचा फोटो ना लागत, मी डिलीट करतोय. आता ह्या बॉक्सात टाकूया. कंट्रोल V, फोटो आलेला आहे पण कंट्रोल T दाबून ह्याची साईज कमी करून घ्यायची. आणि इथं वर पिन पाहिजे. पिन नसन तर तुमचा फोटो नाही का असा होईल. मग त्यामुळे इथं पिन पाहिजे. आणि अल्ट दाबून सोबत साईज कमी करून मी इथं असा बॉक्समध्ये टाकतोय. तुम्हाला बॉक्सच्या बाहेर फोटो नसेल ना काढायचा, तुम्ही असा लावून अल्ट दाबून मास्क करा किंवा राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क करा. क्लिपिंग मास्कने काय होतं, फोटो बॉक्सच्या आत जातो आणि बॉक्सच्या वर फोटो टाकला तरच जातो. बघा आता बॉक्सच्या आत फोटो आहे, पण काय काढला फोटो बॉक्सच्या बाहेर पाहिजे ना अर्धा आणि अर्धा आत पाहिजे. त्यामुळं फोटो बॉक्सच्या आत टाकायच्या अगोदर असा लावून घ्यायचा जेवढा बाहेर पाहिजे तेवढा. त्यानंतर अल्ट दाबून क्लिपिंग मास्क, अल्ट दाबून पण मास्क करू शकता क्लिपिंग मास्क किंवा राईट क्लिक करून बी क्लिपिंग मास्क करू शकता. त्यानंतर कंट्रोल J ने डुप्लिकेट घ्यायचा फोटो. आणि काय करायचं, तुम्हाला मागाशी बोललोय अल्ट दाबून मास्किंग करायची खाली. इथं बघू शकता तुम्ही एरो बघू शकता, माऊस अल्ट दाबून केलेलं आहे, पूर्ण गायब झालेलं आहे. किंवा डायरेक्ट मास्क करा नंतर कंट्रोल I करा. एवढं तुम्हाला थोडं वेगळं वाटत असेल, मी एकच सांगतो काहीतरी. मी अल्ट दाबून मास्क करतोय. त्यानंतर इथं मी तुम्हाला मागाशी हार्डनेस 0 ठेवायला लावलेली पण आता वाढवायची आहे. आणि इथं ब्लॅक कलर इथं व्हाईट कलर घेऊन एवढं डोक्याला मारायचं आहे. तर ह्याने काय केलंय, आपण हा फोटो आत टाकलेला पण त्यात फोटोची डुप्लिकेट घेऊन तो फोटो पूर्ण इथं आला होता बघा असा. पण आपल्याला काय करायचं होतं, एवढंच पाहिजे होतं. त्यासाठी आपण अल्ट दाबून मास्क केलं आणि आता ब्रश घेऊन वरती डोकं काढलं. आणि तुम्हाला जर इफेक्ट मारायचा असेल ना फोटोला तर आधीच कॅमेराला मारा आणि त्यानंतर ते प्रोसेस करा. आणि त्यानंतर बॉक्सच्या वर एक न्यू लेअर घेऊन तुम्ही एक हार्डनेस 0 करून ब्रश घेऊ शकता नॉर्मल. आणि नंतर इथला असा येलो कलर घेऊन अशा बॉक्सच्या आतमध्ये मारू शकता असा. हे बघा आता फोटो का ओके वाटतोय, कारण फोटो HD आहे आणि त्यात फोटो कटिंग प्रॉपर केलेलं आहे, त्यामुळे फोटो चांगला दिसतोय. आणि आपली डिझाईन झालेली नाही बरं का, मी असं तुम्हाला सांगतोय. आता आपण डिझाईनकडे लक्ष देऊ, बॅकग्राऊंड वगैरे बनवूया. पिंटरेस्टला जाऊया आपण आता. इथं नवरात्र नाईट सर्च करायचे तुम्हाला. इथं तुम्हाला नाईटचे जे नवरात्राचे जे भरतात ना दांड्यास ते तुम्हाला बॅकग्राऊंड भेटतील. अगं हे वालं बॅकग्राऊंड झालं किंवा तुम्हाला अजून वेगवेगळे भेटतील. हे बॅकग्राऊंड चांगलं आहे, फक्त नॉर्मल आपल्याला बॅकला टाकायचे, त्यासाठी मी डाउनलोड करतोय. इथं प्लेस करतोय ते बॅकग्राऊंड इथं टाकलं बॅकग्राऊंडला. आणि त्यानंतर ह्याची मी ब्लेंड चेंज करून बघतो जे चांगलं वाटेल ना. स्क्रीन पण चांगलं वाटते, ऑपेसिटी कमी केलं किंवा मग इथं ओव्हरली सॉफ्ट लाईट, तर सॉफ्ट लाईट देऊया. आणि परत अल्ट दाबून मास्क, कारण आपल्याला पूर्ण नको आहे, आपल्याला फक्त थोडं थोडं पाहिजे. तिथं हार्डनेस 0 करून ब्रश मारायचा असा. हे बघा असं. आणि अजून आपलं काम झालं नाही, देवीच्या मागे एक सर्कल ड्रॉ करूया असा. त्याला ओव्हरली इफेक्ट देऊन शिफ्ट दाबून तुम्ही असं हे करू शकता. किंवा मग वरची पिन काढावं लागून, वरची पिन नका काढू, शिफ्ट दाबून असं करा. आणि ह्याला अल्ट दाबून मास्क जेवढं लागते तेवढं. आणि ह्याला आपण ओव्हरले केलं आहे त्यामुळे याचा कलर चेंज करू शकतो आपण. हे पण ओके वाटतं असं.
आता आपण इथं निमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा टाकलेले आहे. त्याच्या खाली आपण एक लाईन ॲड करूया, अंडरलाईन. मागच्या व्हिडिओमध्ये मी दिली आहे तुम्हाला तो ब्रश. आता मी अंडरलाईन ॲड करतोय खाली. अगं इथं अंडरलाईन आहे ना, तर ती ॲड करणार आहे अशी. स्लोगनची साईज थोडी कमी करतो. आणि आपण ह्या दोघांना ना ग्रुपमध्ये टाकून घेऊ. आता ह्याला टेक्चर द्यायचं आपल्याला. टेक्चरसाठी मी तर येल्लो टेक्चर टाकतोय. आणि हे वाला बॅकग्राऊंड डाउनलोड करतोय. ते आपण आता टाकायचे त्याच्यात. आल्ट दाबून मास्क करतो बॅकग्राऊंडला. टेक्स्टला आपण टेक्स्चर टाकलेलं आहे. पण आता आपल्याला ना जे ग्रुपमध्ये आपण टेक्स्ट टाकले ना त्याला ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन इफेक्ट देऊया. ड्रॉप शॅडो देऊया. डिस्टन्स वाढून घेऊ. आणि इनर शॅडोमध्ये जाऊन लायनर डॉज ॲड केलेलं आहे. तर एवढंच देतोय मी ह्याला, आता जास्त काही देत नाही. डिझाईन आपली व्हायला लागलेली आहे. फक्त आपल्याला इथं खाली, आता फोटो डिलीट करतो मी. फक्त इथं खाली आपल्याला नाही शुभेच्छुक ॲड करायचे. सगळ्यात वर येऊन मग शुभेच्छुक ॲड करतोय, कारण आपण क्लिपिंग मास्क केले. त्याच्यामध्ये जर आपण फोटो टाकला ना तर क्लिपिंग मास्क निघून जातो नाही का. आता बॉक्सचा जो कलर आहे ना, खाली आपण एक शेप क्रिएट केला आहे, त्याचा कलर आपण चेंज करूया इथं असा. आता एवढं झाली डिझाईन आपली. आता ह्याच्यामध्ये आपण ही घंटी पण ॲड करूया. अशी पण ॲड करू शकतो इथं. तर इकडे एक आपण ते पंती टाईप समय असते ना ते ॲड करूया. इकडे आपण समय ॲड केलेली आहे. पण ह्याला आपल्याला शॅडो द्यायचा आहे. त्यासाठी ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन शॅडो देतो इथं असा थोडासा नॉर्मल. आणि घंटीला पण शॅडो. ह्यालाच कॉपी करतो याचा शॅडो इफेक्ट. कॉपी लेअर स्टाईल. आणि ह्याला येऊन पेस्ट करतोय. एवढं झालं. आता आपल्याला डिझाईनमध्ये ना खाली टाकायचं, कारण खाली आपण कायच केलं नाही, वरतीच फक्त मारले. खाली बी पाहिजे ना आपल्याला. त्यासाठी मी इथून ॲबिस्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड म्हणून टाका. तिथं तुम्हाला लय बॅकग्राऊंड भेटतील पाहिजे तसे. मग त्याच्यामधले तुम्हाला जे आवडेल ते टाका. आता का मला हे बॅकग्राऊंड आवडले, मी डाउनलोड करतो. तुम्हाला बघायला लय वेगळं वाटेल, पण ते आता ॲड केलं बघा कसं दिसतंय. मी प्लेस करून दाखवतो तुम्हाला. आणि मी जे वाटेल ना ते ॲड करतो. मी असं बघत नाही. ॲड करायचं, दिसलं चांगलं ठेवायचं, काढून टाकायचं. आता ब्लेडिंग चेंज करायची इथून अशी. थोडं ऑपेसिटी कमी. आणि जेवढं लागतं ना, तुम्हाला मागाशी बोलले सॉफ्ट ब्रश घ्यायचा आणि असं मारायचं इथं. हे बघा आपलं बॅकग्राऊंड क्रिएट झाले. आता आपण सगळ्यात वरती एक न्यू लेअर घ्यायची. आणि मी तुम्हाला ब्रश दिलेले ते मागच्या व्हिडिओमध्ये. आता मी काय परत देणार नाही, कारण गुगल ड्राईव्ह पण भारी आले पूर्ण त्यामुळं. आणि त्याला ओव्हरले देऊन असं इथं मारायचं आहे तुम्हाला असं. किंवा मग मारला तरी अगं असं मारायचं आहे. ऑपेसिटी कमी करतोय. आणि परत दुसरा ब्रश घेऊन मारतोय असा. आता आपल्याला नाही का एक काम करायचं आहे. हे सगळं सिलेक्ट करून कंट्रोल जे करून डुप्लिकेट, त्यानंतर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. एक बॅकग्राऊंड तयार झालं. आता याला फिल्टरमध्ये जाऊन नॉईस ॲड करायचा आहे. जास्त नाही, थोडासा. हे बघा नॉईस ॲड करायचा. जास्त झाला, थोडा कमी करतो. आणि फायनल इफेक्ट द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला फोटोच्या मागं एक हे ॲड करायचं आहे. मी तुम्हाला दाखवतो. अगं ही लाईट ॲड करतो मी फोटोच्या मागं.
ह्याचा ब्लेंड चेंज करतो, जेवढं लागन तेवढं एवढं घेतलं मी. आणि लास्ट शेवटचं जे मी प्रत्येक बॅनरमध्ये टाकत असतो, बघा हे ॲड करायचं आता लास्टला. आता हे ॲड करताना काय करणार, मी स्क्रीन करणार इथं आणि ऑपिसिटी कमी करतोय. हे बघा आता आपली डिझाईन फायनली झालेली आहे. आता तुम्हाला एक मेन काम काय करायचं आहे, सगळ्यात वरती यायचं आहे, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबून मर्ज करायचं. त्यानंतर कॅमेरा फिल्टरमध्ये जायचं आहे, इथं कॉन्ट्रास्ट ॲड करायचं आहे आणि व्हाईट ॲड करायचं आहे, थोडं टेक्स्चर. ओके. त्यानंतर तुम्हाला बोलले प्रिंटला जर द्यायचे असेल ना तुम्हाला, तर तुम्ही त्या इमेजमध्ये जाऊन मोडमध्ये जाऊन सेम वायके कलर घेऊ शकता. हे बघा असं. ही ग्रुप डिझाईन आहे आणि आपली डिझाईन थोडी ना कशी ऑरेंज टाईपच झालेली आहे. समजा मी आता खाली जर चेंज केला ना कलर थोडा, ह्यू सॅच्युरेशनमध्ये जाऊन हे बघा नॉर्मल थोडा कलर चेंज केलेला आहे मी. बाकी तुम्हाला डिझाईन कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. PHD फाईल खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.